सपोर्ट असतो प्रत्येक कार्यक्रमात। तसेच प्रीमियर ग्रुपचे उपस्थित सर्व माझे टीम मेंबर्स यांचे धन्यवाद। प्रीमियर फीड इंडस्ट्रीजचे प्रोप्रायटर वैभवजी नांगरी, तसेच प्रीमियर डिजिटल व प्रीमियर ऑर्गॅनिक सांभाळणारे आमचे लक्ष्मी मॅडम, तसेच आमचे एक टीम मेंबर मोहितजी वाघमोडे व कैलाश बिसेकर। ह्या सर्व लोकांचे नाव घेणं याच्यासाठी इम्पॉर्टंट होतं की जसं मॅडमनी सांगितलं की एक सक्सेस स्टोरी सांगायची आहे, तर त्या सक्सेसमध्ये या सगळ्यांचा खूप मोठा वाटा आहे। 2021 साली CMEGP मधून माझे 20 लाख रुपयाचे कर्ज मंजूर झाले। त्याच्यामध्ये 35% 6,67,000 रुपये सबसिडी मला मिळाली। प्रीमियर टेप्स हे फर्म मी गेल्या 5 वर्षापासून वर्धा नालवाडी येथे चालवत आहे। माझ्याकडे सर्व प्रकारचे ॲडेसिव्ह टेप्स मॅन्युफॅक्चर होतात। टेप्स म्हणजे आपण साध्या भाषेत चिकटपट्ट्या बोलू, पण त्या टेप्समध्ये माझ्याकडे ऑलमोस्ट 25 टाईप्सचे वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत। इलेक्ट्रिक टेप वेगळा असतो, डबल टेप वेगळा असतो। तसेच आता पावसाळा चालू आहे, आपण आपल्या घरी ताडपत्री दुकानात, शेडमध्ये, शेतामध्ये ताडपत्री वगैरे वापरतो। ती फाटल्यावरती काय करायचा याचा उपाय नसतो, तर ती फाटल्यावरती त्याला रिपेअर करण्यासाठी सुद्धा एक वेगळा टेप येतो, तो स्पेशल कॅटेगरीमध्ये। तसेच पावसाळ्यात स्लॅब लीक होण्याचे वगैरे बरेचसे प्रॉब्लेम्स येतात, तर बरेच व्यक्ती काय करतात, स्लॅबवर स्लॅब दुसरा टाकतात। पण जिथे जर का जी स्लॅबवरची भेग विजिबल असेल तर माझ्याकडे बिट्युमिन टेप हा अजून एक स्पेशल कॅटेगरीमधला टेप आहे। असे जवळपास 25 टाईपचे वेगवेगळे माझ्याकडे टेप्स मी मॅन्युफॅक्चर करतो। तसेच माझी जी स्पेशालिटी आहे ती वन बॉक्स प्रिंटिंगची स्पेशालिटी आहे, कस्टमाइज टेप्स। जसा मगाशी आपण व्हिडिओमध्ये बघितलं, ONDCचा जो व्हिडिओ लागलेला होता त्याच्यामध्ये त्यांचे जे बॉक्सेस आहेत ते त्यांच्या ब्रँडच्या टेपनी पॅकिंग केलेले होते। तर आजपर्यंत इंडियामध्ये जर का कोणाला ॲडेसिव्ह टेप्सवरती त्यांच्या ब्रँडिंग करायची असेल, जसं स्विगी, झोमॅटो, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट आहे, जर का कोणाला त्यांच्या बॉक्सेसवरती त्यांच्या नावाची ब्रँडिंग करायची असेल तर आजपर्यंत इंडियामध्ये 50,000 ते 60,000 रुपयाचा ऑर्डर प्लेस करावा लागत होता, जर का तुम्हाला कस्टमाइज टेप्स पाहिजे असेल तर। तो एक जो प्रॉब्लेम होता, एक नवीन जो उद्योजक असतो 1 लाख रुपये 2 लाख रुपये घेऊन जो व्यवसायात येतो त्याला सुद्धा ब्रँडिंगची गरज पडते, त्याला सुद्धा पॅकेजिंगची गरज पडते, पण तो 50,000 ते 60,000 रुपयाचा टेप विकत घ्यायची त्याची कॅपॅसिटी नसते, जो 1-2 लाख रुपये बिझनेसमध्ये घेऊन येत असतो। तर त्याच्यासाठी एक सोल्युशन शोधून काढलं मी 2021 साली। त्याच्यासाठी मी कर्ज घेतलं होतं की जी मशीन आपण स्वतः डिझाईन करून असेंबल केलेली आहे, त्याच्यामध्ये मिनिमम 5,000 ते 6,000 रुपयाचं सुद्धा मी टेप प्रिंट करू शकतो। म्हणजे इथे जे नवीन उद्योजक आहेत, जे त्यांचा बॉक्स पॅक करून माल सप्लाय करतात किंवा जे ई-कॉमर्स टाईप्सचे कस्टमर्स असतात, त्यांना मिनिमम 5,000 ते 6,000 रुपयामध्ये आपण कस्टमायझेशन प्रोव्हाइड करतो। ही स्वतःमध्ये एक स्पेशालिटी मी डेव्हलप केली आणि आज 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश असा एकही सुटला नाही जिथे माझा माल पोहोचलेला नाही इंडियन पोस्टच्या माध्यमातून। तसेच माझ्याकडे 2200 पेक्षा जास्त कस्टमर्स ऑल ओव्हर इंडियामध्ये प्लस 600-700 रिपीटर्स असा माझ्याकडे डेटाबेस आहे। 2021 पासून जे मी कर्ज घेतल्याच्या नंतर काम चालू केलं आणि जो माझा व्यवसाय वाढवला, तो गेल्या 1 वर्षापासून मी एक्सपोर्ट सुद्धा केलेला आहे। 3 कंट्रीज अशा आहेत जिथे माझं रेग्युलर एक्सपोर्ट्स आहे, जॉर्जिया आहे, श्रीलंका आहे आणि नेपाळ आहे। जिथे माझं रेग्युलर एक्सपोर्ट, माझे जे प्रोडक्ट्स आहेत जे स्पेशल कॅटेगरीमध्ये येतात ते रेग्युलर एक्सपोर्ट्स होतात। ही जी स्पेशलिटी आहे वन बॉक्स प्रिंटिंगचा, हा जो कन्सेप्ट आहे जो आपण इंट्रोड्यूस केलेला आहे, हा यूट्यूब, गुगल, इंडिया मार्ट कोणत्याही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला बघायला मिळणार नाही। यूट्यूबवरती जरी प्रीमियर टेप्सचा व्हिडिओ सोडून तुम्हाला दुसरा कोणता व्हिडिओ मार्केटमध्ये भेटणार नाही। ही स्पेशलिटी आपण डेव्हलप केलेली आहे। तसेच याचा फायदा असा झाला मला की जो 25 रुपयाचा जो साधा टेप होता, प्रिंटिंग करून त्याची कॉस्ट मला 27 ते 28 रुपये पडते, आणि जर का मला सेल करायचा असेल मार्केटमध्ये कॉम्पिटिटिव्ह वर्ल्डमध्ये तर तो मी 30 रुपयाच्या वर सेल नव्हता करू शकत, कारण मी नाही प्रिंट केला तर बाकीचे प्रिंट करणारे वेंडर्स मार्केटमध्ये अवेलेबल होते। पण
एक बॉक्स प्रिंटिंगचा जो ऑप्शन होता तो कोणत्याच वेंडरकडे नव्हता. तर जी स्पेशालिटी माझ्याकडे डेव्हलप झाली त्याच्यानंतर मला माझ्या प्रोडक्टचा प्राइस फायनल करण्याचा अधिकार सुद्धा मिळाला. माझ्याकडे जो 30 रुपयामध्ये 27 ते 28 रुपयामध्ये टेप मॅन्युफॅक्चर होतो तो मी 92 रुपयाला मार्केटमध्ये विकतो. हा प्रॉफिट मार्जिन नसून जो प्रॉब्लेम होता मार्केटमध्ये की जो मिनिमम प्रिंटिंग पॉसिबल नव्हती, ह्या त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन मी सेल करतो आणि त्याचा मी चार्ज करतो. तर अशा प्रकारे मी माझा व्यवसाय वाढवलेला आहे. तसेच मी जसं सुरुवातीला नाव घेतलं प्रीमियर डिजिटल आणि प्रीमियर ऑर्गॅनिक्स, याच्यामध्ये प्रीमियर डिजिटलमध्ये आम्ही आत्ताच्या नवीन युगामध्ये रील मार्केटिंग आणि पोस्ट मार्केटिंग, प्रोफेशनल रील मार्केटिंग आणि प्रोफेशनल पोस्ट मार्केटिंग आपण कशा प्रकारे यूट्यूब आणि इंस्टाग्रामच्या मदतीने करू शकतो हे आम्ही त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस करून देतो. तर अशा प्रकारे माझी शॉर्टमध्ये स्टोरी होती. जसं मॅडमनी सांगितलं की वेळ भरपूर झालेला आहे, 5 ते 10 मिनटं आपल्याला मिळतील, त्याच्यानुसार मी शॉर्टमध्ये मी स्वतःला इंट्रोड्यूस केलेलं आहे. आणि याच्यानंतर सुद्धा अपग्रेडेशनचे बरेचसे प्लॅन्स आहेत व्यवसायामध्ये. जर का DIC त्याच्यानंतरही मला माहीत आहे सपोर्टमध्ये राहीलच, तर ते सुद्धा पाईपलाईनमध्ये आहेत प्लॅन्स, तर ते सुद्धा एक्झिक्युटिव्ह होतील अशी मी अपेक्षा ठेवतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद.